स्मिताज लाईफस्टाईलमध्ये मी स्मिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ ग्रॉसरीशी रिलेटेड असणार आहे। तर आपण किचनमध्ये जेव्हा ग्रॉसरी भरतो, किराणा भरत असतो, तर त्यावेळेला अशा काही टिप्स आहेत ज्या वापरल्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल आणि ते पैसे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला वापरता येतील। तर चला आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ। ग्रॉसरी शॉपिंगला जाण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मस्त अशी यादी बनवून घ्यायची आहे। यादी एक तुमची परमनंट असायलाच हवी। आपल्या किचनमध्ये जे काही साहित्य आपल्याला लागतं तर त्याची एक परमनंट यादी बनवून ठेवायची आणि त्या यादीनुसार किचनमध्ये आपल्या जे काही साहित्य अवेलेबल आहे ते बघायचं, चेक करायचं। जे काही संपलं असेल तेवढ्याचीच एक लिस्ट करायची आणि त्या लिस्टप्रमाणे आपल्याला किराणा भरायचा। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक्स्ट्राचं जे काही लागणार असते ते आपण घेऊ शकत नाही, म्हणजे घेतच नाही। त्याच्यामुळे आपले तिथे पैसे वाचतात आणि विनाकारण अनावश्यक गोष्टी आणणं तर मी अशा पद्धतीने माझी एक परमनंट यादी एका वहीवरती करून ठेवलेली आहे, जेणेकरून मला ते सोपं जाईल किराणा भरण्यासाठी। तर ही यादी चेक करते मी, किचनमधले सगळे डबे चेक करते आणि त्यानुसार मी एक दुसरी यादी बनवते आणि त्याच्यावरूनच मी दर महिन्याचा माझं ग्रॉसरी शॉपिंग करत असते। एक म्हणजे गरजेच्या वस्तू तेवढ्याच मला घेता येतात। दुसरं म्हणजे ज्या आपल्याला गरजेच्या वाटत नाहीत पण आपल्याला त्या आवश्यक वाटतात, म्हणजे त्याची गरज नसते पण आपल्याला वाटतं की आपण घ्यावं, तर अशा वस्तूपासून आपण बचावलं जातो आणि त्याच्यामध्ये जे काही पैसे आपण घालवणार असतो तर ते पैसे आपले वाचले जातात। तर त्यावेळेला असे ट्विन पॅकेट असतात जे बाय वन गेट वन फ्रीला मिळतात, तर अशामध्ये आपण इन्व्हेस्ट करायची। एकदा का आपण एवढे घेऊन आलो ना तर आपल्याला 2 ते 3 महिने बघावं लागत नाही, एकदाच पैसे जातील। पण हे बाय वन गेट वन फ्री असल्यामुळे इथे सुद्धा आपल्या पैशाची मॅक्स फ्रेशची कोलगेट घेतलेली आहे। तर ही मला जेमतेम 3 महिने जाते 2 टूथपेस्ट, त्यामुळे आता 3 महिने तर काय मी टूथपेस्ट भरणार नाही। तर अशाच पद्धतीने मी एखादी वस्तू घ्यायची झाली तर ती 2 किंवा 3 महिन्यासाठी पुरेल अशा अनुषंगाने घेत असते। नंतर मखाणे जेव्हा आपण ड्रायफ्रूटच्या कोणत्याही याच्यामध्ये जर घ्यायला गेलो तर खूप महाग बसतात, पण डीमार्टला हे ऑफर प्राईजला असतात, त्यामुळे आपल्याला तिथे ऑफर प्राईजला मिळून जातात। म्हणून मग मी तिथे एक 100 ग्रॅमचं हे पॅकेट घेतलेलं आहे मखाण्याचं। तर हे मखाणा वापरून मी डेली मिल्कशेक वगैरे बनवत असते आणि कधी कधी खिरीला सुद्धा ह्याच्यातली पावडर आपल्याला वापरते। आपण जेव्हा सुट्टे ड्रायफ्रूट घ्यायला जातो, बदाम वगैरे, तर ते सुद्धा तिथे महाग लागतात, पण डीमार्टमध्ये ऑफर प्राईजला येतात त्यावेळेला घ्यायचं। तर मी इथे अर्धा किलोचा पॅक घेतलेला आहे। ॲक्च्युली याची प्राईस 457 रुपये आहे, पण मला हे ऑफर प्राईजला 297च्या आसपास बसलेले आहे, त्यामुळे इथे माझे सेविंग झाले, म्हणून मग मी अर्धा किलो इथं बदाम घेतलेले आहेत। त्याच्यानंतर खजूरला सुद्धा इथे ऑफर प्राईजला होती, अर्धा किलो हे खजूर घेतले तर 155 रुपये प्राईज होती, पण ॲक्च्युली ही फार 99 रुपयाला मला मिळालेलं आहे पॅकेट, त्यामुळे इथे सुद्धा माझे पैसे बचत झाले। तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपले थोडे थोडे पैसे वाचवता येतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टीसुद्धा आपण घेऊ शकतो। हे धणे आहेत, तर बघा आपण जेव्हा धना पावडर विकत घ्यायला जातो तेव्हा ती खूप महाग लागते, तर मी अशा पद्धतीने धणे घेऊन येते आणि ते घरीच रोस्ट करून त्याची पावडर बनवते आणि तीच पावडर मी जेवणामध्ये वापरते। त्याच्यामुळे 2 फायदे होतात, एक म्हणजे आपल्या पैशाची बचत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्यातले जे पावडर मसाले असतात तर ते खूप दिवसापासून बनवलेले असतात आणि पॅकिंग करत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात, त्याच्यामुळे आपण ते आपल्या शरीरासाठी सुद्धा घातक असतं। तर हे घरच्या घरी बनवलेला मसाला आपण यूज करू शकतो, म्हणून मग मी हे अख्खे धणे घेतलेले आहेत। बडीशेप सुद्धा लागते कधी कधी जेवणानंतर खाण्यासाठी, तर आपण जेव्हा रोस्टेड बडीशेप घेऊन येतो तर ती महाग पण लागते, तर अशा पद्धतीची बडीशेप आणायची आणि घरीच ती रोस्ट करायची, त्याच्यामुळे आपल्या पैशाची पण बचत होते आणि आपल्याला पाहिजे तशी बडीशेप सुद्धा मिळते। तर ही सुद्धा एक मी पॅकेट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे खडीसाखरेचं पॅकेट आहे, तर मला स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी खडीसाखर लागते, म्हणून मग मी हे पॅकेट एक घेतलेलं आहे। रेड चिली पावडर, तसं तर रेड चिली पावडर आपण शक्यतो वापरत नाही, आपल्याकडे कोल्हापुरी पद्धतीचा मसाला वापरला जातो, पण कधी कधी उपवासाच्या दिवशी बघा शाबूमध्ये लाल मिरची पावडर घातली तर बरं पडतं, म्हणून तर हे घेतलेलं आहे। तर हे सुद्धा ऑफरमध्ये होतं, त्याच्यामुळे हे पॅकेट विम लिक्विड आणतो ना तर तेव्हा बॉटल नाही आणायची, पहिल्यांदा बॉटल आणायची आणि नंतरच्या वेळेला आपण ही रिफिल पॅक आणायचे आणि त्याच्यामध्ये फिल करायचे। त्याच्यामुळे काय होतं की आपले बॉटलचे जे एक्स्ट्रा पैसे जाणारे असतात ना ते वाचतात। तर मी असंच करते की 2 किंवा 3 रिफिल पॅक आणते आणि बॉटलमध्ये ओतून ठेवते आणि ती बॉटल मला कमीत कमी 1.5 महिना तरी जाते, त्याच्यामुळे इथे सुद्धा आपले पैसे वाचतात। कारण हे एक पॅकेट 20 रुपयाला आहे आणि आपण जेव्हा ती बॉटल घेतो तर ती 100 रुपयाच्या आसपास जाते,
तर त्याच्यामुळे आपण असे 3 पाऊच आपले त्या बॉटलमध्ये बसतात, त्यामुळे आपल्याला ती बॉटल 60 रुपयाला पडते. तर इथे सुद्धा आपण आपले पैसे वाचवू शकतो. ज्यावेळेस आपल्याला तेल घ्यायचं आहे तर असं पॅकेटमधलं तेल घेते मी, कारण कॅनमधलं सुद्धा ते आपल्याला महाग लागतं. आणि असं पॅकेटमधलं घेऊन आल्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या ब्रँडच्या आपल्याला घेता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सीड्स ऑइल असतील तर ते वेगवेगळ्या सीड्सपासून बनवलेले घ्यायचे. दरवेळेस एकसारखंच खायचं नाही, म्हणजे शेंगदाणा तेल असेल तर शेंगदाणाच तेल, सनफ्लॉवर असेल तर सनफ्लॉवर ऑइल असंच नाही खायचं, तर वेगवेगळं बदलून बदलून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं की आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं असतं. यादी काढलेली होती, त्या यादीमुळे मला खूप फायदा होतो. त्यामुळे मला समजतं की माझ्या घरामध्ये आत्ता सध्या काय शिल्लक आहे आणि मला काय घ्यावं लागणार. याच्या अगोदर असंच व्हायचं की मी डेलीप्रमाणे दर सगळ्या प्रकारची कडधान्य आणायची आणि मग ती त्याला कीड लागायची आणि ती खराब व्हायची. तर ह्यावेळेस मी यादीप्रमाणे भरल्यामुळे काय झालं की जे काही माझ्याकडे भरपूर शिल्लक होते ते मी भरलेच नाहीत. जे माझ्याकडे शिल्लक नव्हते तर याच्यामध्ये माझ्याकडे चवळी नव्हती, तर ह्यावेळेस मी ती चवळी घेतली. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी घेणार होते त्याच्यात माझे पैसे वाचले. आणि दुसरं म्हणजे ही चणा डाळ तर आपल्याला मध्ये वापरता येते. तर मिल्कशेकमध्ये हे हाय प्रोटीन डाएटमध्ये मोडतं आणि ह्याच्यातले थोडेसे रोस्ट करून जर का आपण त्या मिल्कशेकमध्ये घातले तर त्याच्यासारखा प्रोटीन शेक कुठंही मिळणार नाही आणि घरच्या घरी खूप चांगला प्रोटीन शेक तयार होतो. तसेच आपल्याला चटणी बनवतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे थोडे थोडे घालावे लागतात. म्हणून मग मी हे 1 पॅकेट घेतलेलं आहे. पिंक रॉक सॉल्ट घेते मी. तर हे कशासाठी, तर आपल्या ह्याच्यासाठी चांगलं असतं तब्येतीसाठी. ह्याच्यामध्ये BP कंट्रोल राहतो, BP वाढत नाही आणि म्हणून मग मी हे घेते. आणि हे पण आता डीमार्टमध्ये ऑफर प्राईजला होतं, तर म्हणूनसाठी मी 1 किलोचं पॅक घेतलेलं आहे. हे मला ऑलमोस्ट 1.5 महिना तरी जातं. नंतर डाळीमध्ये माझ्याकडं 2च डाळी जास्त करून संपतात. एक म्हणजे मुगाची डाळ, त्याचं मी वरण बनवते आणि आमटीसाठी पण हीच डाळ बनली जाते. आणि दुसरी म्हणजे तूर डाळ. तर तूर डाळ आपल्या कुठलीही भाजी बनवायची असेल तर भाजीमध्ये मी वापरते, त्यामुळे तूर डाळ आणि मूग डाळ ही कंपल्सरी घ्यावीच लागते, ती संपलेलीच असते. त्यामुळे मी ही इथं अर्धा किलो घेतलेलं आहे. बेसन, आता हे तयार बेसन पीठ नाही आहे, मी डाळ आणली होती आणि त्यानंतर ही दळून त्याच बॅगेमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. म्हणजे मी चणा डाळ विकत घेतली, ती भाजली आणि त्याच्यानंतर ती दळून आणली गिरणीवरती आणि त्याचं हे पीठ बनवलेलं आहे. हे पण आपल्याला घरच्या घरी, कारण जेव्हा आपण डीमार्टमधून विकत घेतो ना तर त्यावेळेस काय होतं की त्याच्यामध्ये मैदा मिक्स केलेला असतो, त्याच्यामुळे जेव्हा आपण भजी बनवायला जातो तर ते चिकट आणि गिळगिळीत होतात आणि तर त्याला अशी टेस्ट येत नाही. म्हणून आपण हे अशा पद्धतीनं चणा डाळ विकत आणायची आणि ती घरी रोस्ट करायचं पीठ आणि हे वापरायचं. आता हे जवळजवळ 1.5 ते 2 महिने आपल्याला पुरतं. 1 किलोचं आहे. बाय 1 गेट 1 फ्री होतं, म्हणजे हे 3चा पॅक, हा 1 पॅक जर विकत घेतला तर ह्याच्यावरती असे सेम 3 आपल्याला फ्री मिळणार होते. म्हणून मग मी हे घेतले, कारण हे 3 घेतल्यानंतर 3 मिळाले म्हणजे 6, 2 महिने तर आपल्याला बघायला लागत नाही, म्हणून साठी हे घेतलं. ज्या वेळेला आपण विम बार घेत असतो तर कधी कधी आपण बघा टपमध्ये, असं गोल टपमध्ये असतो किंवा एक मोठाच साईजमध्ये मिळतो, तो घेतो महिनाभर पुरेल म्हणून. पण काय होतं, जेव्हा आपण भांडी घासत असतो ना तर त्यावेळेस गळला जातो तो साबण आणि खराब होतो. म्हणून मग मी असे हे 10-10 रुपयाचे पॅक घेते. तर हा 1 पॅक मला 8 दिवस पुरतो, त्यामुळे मी असे हे घेतलेले आहेत. म्हणजे त्याच प्राईसमध्ये आपल्याला 5 आले आणि जवळजवळ आपल्याला हे 5 आठवडे ते 6 आठवडेपर्यंत पुरतात. तर इथे सुद्धा आपण पैसे वाचवू शकतो. हँडवॉश, तर आपल्याकडे दरवेळेस डेटॉलचंच लिक्विड हँडवॉश आणतो, पण ह्यावेळेस म्हटलं हा जरा ऑफरमध्ये दिसला मला, म्हणून मग मी ह्यावेळेस हा हँड एडचा लिक्विड हँडवॉश घेतलेला आहे. माझ्याकडे डेटॉलची पहिल्यांदा आणलेली बॉटल आहे. मी दरवेळेस रिफिल पॅकवरतीच भर देते, कारण बॉटल आणून त्याचा कचरा करण्यापेक्षा तीच बॉटल आपण व्यवस्थित ठेवली आणि त्याच्यामध्ये रिफिल पॅक आणून जर घातले तर आपल्याला ते चांगले पण टिकतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशाची बचत होते. आणि हे जवळजवळ आपल्याला 2 महिने तरी जाते, कारण हे तुम्हाला सांगते मी 750 ml आहे. हे 750 ml आपल्याला जवळजवळ 70 रुपयाला भेटलेलं आहे. हे ऑफर प्राईजमध्ये असल्यामुळे भेटले, बाय 1 गेट 1 मध्ये होतं. तर 70 रुपयाचं हे हँडवॉश आपल्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने पुरतं. ह्याच्यात 3 बॉटल आपल्या भरतात, त्यामुळं 1.5 महिना तरी आपल्याला आरामात हे जातं. मोठे रिफिल पॅक घेत जावा, म्हणजे आपल्याला ते बरे पडतात. तर देवघरामधील जी भांडी असतात तांब्याची वगैरे, आणि स्वयंपाकघरामध्ये पण काही तांब्याची भांडी आहेत, तर ती स्वच्छ करण्यासाठी मी हे चमकदमक शायनिंग पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कम्फर्ट, ह्याच्यामुळे थोडासा स्मेल चांगला येतो. आता पावसाळ्यात बघा कपड्यांना खूप कुबट असा वास येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते म्हणजे ऊन नसल्यामुळे ते वाळत नाहीत ना लवकर,
आणि त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की कम्फर्ट थोडंसं अर्धा टोपण जरी हे टाकलं ना तर याचा वास खूप छान राहतो आणि अगदी कपडे 2 ते 3 दिवस एकदम फ्रेश राहतात. म्हणून मग मी हे 2 पॅक घेतलेले आहे. त्यानंतर घासणी, तर हे रिफ्लेक्टची घासणी आहे. ही पण बाय वन गेट वनच आहे बघा. ह्याच्यामध्ये वरती हा आपला तारेचा कात्या आहे आणि खाली पण आपल्याला हे असं दिलेलं आहे. तर मी याच्याकडं सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन असल्यामुळे मी शक्यतो पावडरच वापरते. तर व्हीलची 2 in 1 पावडर आहे, तर ही वापरते. लास्ट टाइम मी जवळजवळ 2 किलोचं पॅक आणलेलं, ते अजून शिल्लक आहे. अजून तरी मला महिनाभर पुरेल म्हणून मग मी फक्त ह्या महिन्यात 1 किलोच घेतले बार आणि एक सर्फ एक्सेलचा बार घेतलाय. ज्या वेळेला आपल्याला पांढरे ऑफिसचे कपडे आहेत किंवा सोहमच्या स्कूलचे कपडे असतात, जर ते हातावर आपल्याला धुवायचे झाले तर त्यावेळेला यूज होतात, म्हणून फक्त हे 2च साबणाचे पॅक घेतलेले आहेत. गाडीवरचा प्रवास करून किंवा काहीतरी ओझं उचलून जिने वर खाली करून आपल्याला कंबरेचा किंवा मानेचा वगैरे त्रास होतो, तर हे डॉक्टर आर्थो म्हणून हे ऑइंटमेंट आहे. हे पेन रिलिव्हिंग आहे. ज्या वेळेला आपल्याला जिथं पेन होतो ना तर त्या ठिकाणी तिथं आपण हलकासा मसाज करून हे लावलं ना तर तो पेन गायब होतो. दरवेळेलाच काय पेनकिलर इंजेक्शन किंवा पेनकिलर मेडिसिन घ्यायची गरज नसते. तर हे आयुर्वेदिक औषध असल्यामुळे ना ह्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आणि मी गेली 2 वर्षे हे वापरत आहे, त्यामुळं मला याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे. म्हणून मग हे पण एक घेतलेलं आहे. हे टिश्यू पेपर आहेत. हे पण बाय वन गेट वन फ्रीला होतं. 60 रुपयाचं पॅक आहे, पण हे 60 रुपयाला 2 होते, त्यामुळे मला एक 30 रुपयाला. गेल्या महिन्यामध्ये जुंधळ्याचं आपण 2 किलोचं पॅक आणला होता, तर त्याच्यातलं अजून शिल्लक होतं, म्हणून मग ह्या महिन्यात फक्त 1च किलो घेतलं. कारण भाकरी शक्यतो रात्रीच बनवली जाते आणि शक्यतो चपाती जास्त असतात, त्याच्यामुळे आपल्याला 1 किलो ज्वारी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सोयाबीन घालते अर्धा किलो, त्याच्यामध्ये परत मक्का अर्धा किलो आणि तांदूळ 1 किलो. जर अशा पद्धतीनं त्याचं पूर्ण म्हणजे 3-4 प्रकारची कडधान्ये एकत्र करून मगच मी हे दळून आणते पीठ, आणि हे मल्टी ग्रेन आटा म्हणून मग ह्याची भाकरी मी बनवते. तर त्याच्यासाठी म्हणून घेतले 1च किलो मला पुरेसा आहे ह्या महिन्यापुरतं. त्यानंतर हे टोमॅटो केचप आहे. तर होम शेफचं टोमॅटोला लागतं हे, म्हणून मग मी हे एक मोठा पॅकेट घेतलेला आहे. कमीत कमी 2-3 महिने तरी जातो. शक्यतो मी तूप घरी बनवायला प्रेफर करते, पण मला गेल्या 1 महिन्याभरात वेळ मिळाला नसल्यामुळे मग हे मी तूप घेतलेलं आहे. पण हे दिवा लावण्यासाठी घेतलेलं आहे. फ्लेवर आहे व्हॅनिला इसेन्स, हे एक घेतलेलं आहे, खिरीमध्ये वगैरे वापरण्यासाठी उपयोगी पडतं म्हणून. हे फेअर अँड लवलीचं पॅकेट वापरते, तर मला 1 महिन्यासाठी हे छोटूसा पॅकेट पुरेसा होतो. बाकी क्रीम वगैरे चेहऱ्याला लावत नाही, हेच लावते, म्हणून मग हे एक पॅकेट घेतलेलं आहे. हा बिर्याणी मसाला, तसंही बिर्याणीसाठी कधी कधी वापर होतो, पण इतर वेळेला पुलाव बनवण्यासाठी आणि व्हेज पुलावसाठी सुद्धा ह्याचा मी वापर करते. मसाले भात बनवण्यासाठी पण करते, त्यामुळे हा एक मोठा पॅक. हा सुद्धा ऑफरमध्ये कानातले बर्ड्स आहेत, हे संपलं होतं म्हणून एक पॅकेट घेतलं. नंतर पार्क अव्हेन्यूचा एक मस्त असा छान परफ्यूम तिथे होता आणि हा पण ऑफर प्राईजलाच होता. 220 याची प्राईज आहे, पण हा बाय वन गेट वनला होता, त्यामुळे मला हा 110ला मिळाला. म्हणून मग म्हटलं चला ट्राय करून बघूया कसा वाटतं. स्टिक्स आहे इन्स्टाचं क्रीम हेअर कलर, क्विक आणि इझी असतं. मग हे माझे मिस्टर वापरतात म्हणून त्यांच्यासाठी हे 2, हे पण बाय वन गेट वनमध्ये होतं म्हणून हे घेतलं. घरामध्ये खीर वगैरे बनली जाते गुरुवारची बऱ्याचदा, तर त्याच्यासाठी म्हणून हे कस्टर्ड पावडर लागते. तर ही मँगो फ्लेवरची आहे, तर ही एक घेतलं पॅकेट. त्याच्यानंतर हे मियोनीज आहे, हे पण लागतं सँडविच वगैरे बनवण्यासाठी, तर त्यासाठी एक छोटं पॅकेट घेऊन ठेवलं. तर हे नॅप्थॅलिन बॉल आहेत, तर ह्याचं पण एक पॅकेट पाहिजे होतं मला. आता पावसाळ्याच्या दिवसात बघा कुबट वास येतो अंथरुणांचा, त्यानंतर आपल्या वॉर्डरोबमध्ये, म्हणून तर टाकण्यासाठी एक घेतलं. या व्यतिरिक्त जे काही सामान राहिलेलं आहे तर ते माझ्याकडे ऑलरेडी होतं, जसं की गहू किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, अजून साखर वगैरे, तर त्या गोष्टी माझ्याकडे होत्या. बरेच कडधान्य पण होते शिल्लक, त्यामुळे मी ह्या बाजारातून ते घेतले नाहीत. आता ते जेव्हा संपेल तेव्हा नेक्स्ट मंथमध्ये मी घेऊन येईल. आय होप की आजच्या ह्या मनी सेव्हिंग टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.